नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण लोकसंख्या व लोकसंख्या धोरण यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। परीक्षा कुठलीही असो, लोकसंख्येवर एकतरी प्रश्न असतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला या व्हिडिओमधून एका मार्काला तरी मदत मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक पहिला, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेत वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश होय। आता आपल्याला तिन्ही अवस्था समजून घेणं खूप गरजेचं आहे। लोकसंख्येची पहिली अवस्था ही अशी असते ज्यामध्ये विकास कमी झालेला असतो आणि माणसांना सुधरत नाही। त्यामुळे काय असतं, जन्मदरही जास्त असतो आणि लसी वगैरे उपलब्ध नसल्यामुळं मृत्यूदरही जास्त असतो। त्यामुळे काय होतं तर स्टेबल राहते लोकसंख्या। पण दुसऱ्या अवस्थेत असं होतं की जन्मदर आहे तोच असतो, पण मृत्यूदर घसरतो। कारण का तर विकास झालेला असतो, लसी वगैरे शहरात गावागावापर्यंत आरोग्याच्या सुविधा पुरवलेल्या असतात। त्यामुळे काय होतं, दुसऱ्या अवस्थेत उच्च जन्मदर आणि घसरण मृत्यूदर। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, खालील विधाने विचारात घ्या। आता आपल्याला त्या खाली दिले योग्य कोणती आहेत ते सांगा। ए आहे, प्राध्यापक HW सिंगर यांनी म्हटले आहे की लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासाच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो नाही। तो तसं चुकीचं वाक्य आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे। बी, प्राध्यापक लिबेनस्टाईन लोकसंख्या वाढीचा दर दरडोई उत्पन्नाचा एक महत्त्वाचा निर्देशांक मानतात। हे मात्र बरोबर आहे, म्हणून आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, बी फक्त योग्य। यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, यामध्ये दोन विधाने दिलेली आहेत, ए आणि बी, त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे। तर ए विधान आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे। एकदम बरोबर आहे। आपल्या खेड्यामध्ये जे काही जास्तीत जास्त लोक राहतात ते कृषीवर डिपेंड असतात आणि कृषी हा जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देत असतो। त्यानंतर बी आहे, 2011 जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी, एकूण लोकसंख्येतील 68.8% इतके आहे। हे दोन्ही वाक्य बरोबर आहे आणि बी हे वाक्य याचं योग्य स्पष्टीकरण सांगता येईल आपल्याला। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, सन 2011 मध्ये डॅश डॅशमधील बालमृत्यूदर सर्वाधिक होता, तर तो मध्य प्रदेशमधील बालमृत्यूदर सर्वाधिक होता। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 5, नागरीकरण म्हणजे डॅश डॅश। आता नागरीकरण म्हणजे काय होणार, शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होणार। त्याचबरोबर काय होणार, शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण। हे चुकीचं आहे, खेड्यात लोकसंख्येचं केंद्रीकरण नाही, नागरीकरण म्हणलो ना आपण, खेड्यातून शहराकडे जाऊ। नागरीकरण म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल की अ फक्त। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6, विधान 1, लोकसंख्येच्या पहिल्या टप्प्यावर जननदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही जास्त असतात, त्यामुळे कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या जवळपास स्थिर असते। हे तर मी पहिल्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळं हे वाक्य एकदम बरोबर आहे। दुसरं वाक्य आहे, लोकसंख्येच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यावर जननदर घटतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो। हे पण वाक्य बरोबर आहे। म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की ही दोन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने विचारात घ्या। ए आहे, 2011ची जनगणना ही 15वी राष्ट्रीय जनगणना होती। एकदम बरोबर आहे। बी आहे, या जनगणनेत जातीवर आधारित जनगणनेस
सरकारने परवानगी दिली. हे पण बरोबर आहे. 2011च्या जनगणनेमध्ये जातीवर आधारित जनगणना सुद्धा करण्यात आली. म्हणजे ए आणि बी दोन्ही एकदम बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 8 हा योग्य जोड्या लावा आहे. एकीकडे आपल्याला राज्य दिले तर दुसरीकडे लोकसंख्या घनता दर चौरस किमी दिलेला आहे. तर अ आहे हरियाणा, ज्याची लोकसंख्येची घनता होती 573. ब आहे हिमाचल प्रदेश, हा 123 घनता होती आणि झारखंडची 414, बिहारची 1106, म्हणजे सगळ्यात जास्त बिहारची लोकसंख्या घनता आहे. त्यानुसार 2 ऑप्शन आहेत आणि आपण सर्व घनता व्यवस्थित सांगितल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालील कोणती विधाने बरोबर आहेत? अ आहे देशात पहिली जनगणना सन 1871 मध्ये घेण्यात आली. चुकीचं आहे. लॉर्ड मेयो यांनी घेतलेली होती. कितीमध्ये घेतलेली होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब आहे जनगणना 2011 ही स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना असून अखंडित श्रृंखलेतली 15वी जनगणना आहे. हे एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भारतातील लोकसंख्या विस्फोटाची कारणे नाहीत? आता आपल्याला नाहीत आणि आहेत या शब्दावर भर द्यायला पाहिजे. आता नाहीत म्हणून विचारले तर अ आहे निरक्षरता, हे आहे विवाहाची सार्वत्रिकता, हे पण आहे. त्यानंतर एकूण कुटुंब पद्धती, ही पण लोकसंख्या वाढीचं एक कारण आहे. कारण एकट्या पॅरेंट्सवर जबाबदारी पडतच नाही. जर एकत्र कुटुंब असेल तर बाळ सांभाळायचं, त्यामुळं कितीही मुलं झाली तरी एवढं प्रेशर आईवडिलांवर येत नाही. त्यामुळं ही एक लोकसंख्या वाढीचं कारण आहे. ड आहे राहणीमानातील सुधारणा. आता राहणीमान लिव्हिंग स्टँडर्ड जर चांगलं असेल तर कोणीही पॉसिबिलिटी आहे की कोणीही किती लेकरं कशाला करल, 1 ते 2 लेकरं करल, बरोबर. त्यामुळं ड हे लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 11, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. एकदम बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. एकदम बरोबर आहे. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहते. ही गोष्ट तर आयुष्यामध्ये कधी शक्य होईल मला तर माहिती नाही. कारण महिलांसाठी कुठलीच गोष्ट अनुकूल राहते असं होऊ शकत नाही. म्हणजे क चुकीचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय लोकसंख्या धोरणे 2000चे उद्दिष्ट नाही? त्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे एकदम पक्क करून जावं लागेल तुम्हाला. कारण यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. कारण आयोगाचं 2000चं जे राष्ट्रीय धोरण आहे खूप लाडकं आहे. त्यामध्ये एक आहे, आता याच्यात उद्दिष्ट नाही म्हणून विचारले. एक आहे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, हे होतं. सार्वत्रिक लसीकरण हे होतं. गरीब मुलांना मध्यान्ह भोजन हे नव्हतं. हे 1976च्या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं आणि आपल्याला कुठलं नव्हतं म्हणून विचारले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 13, 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंगोत्तर सर्वात कमी होतं? आता बाललिंगोत्तर 800 पर्यंत आलंय. 800 किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण महाराष्ट्रात ही एक चिंतेची बाब आहे. बाललिंग गुणोत्तर म्हटलंय, दिवसेंदिवस घसरत चाललंय. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 14, तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छिते. प्रत्येक व्हिडिओमध्ये 15-15 प्रश्न घेते, ज्यामुळे तुम्ही पण बोर होणार नाही आणि चटचट बघून बाजूला बसाल.
याचे 2-3 व्हिडिओ अपलोड होतील, ते तुम्ही पाहून घ्या. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निवारण करणे आवश्यक आहे. आता जागतिक बँक म्हणजे WHO. आता ह्या बँकेनुसार आपल्या भारतातील शहरीकरण महत्त्वाच्या समस्यांचं निरसन किंवा निवारण करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक आहे. तर आहे खराब स्थानिक प्रशासन, बरोबर आहे. अत्यल्प वित्त पुरवठा, हे पण बरोबर आहे. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन, बरोबर आहे. आहे वेगाने खालवत जाणारा पर्यावरणाचा दर्जा, हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरीलपैकी सर्व सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15, लोकसंख्येचे स्थितीकरण डॅश यामुळे होते. आता स्थित्यांतरण हा एक वेगळा टॉपिक आहे लोकसंख्येमधला, आणि तो सुद्धा करून जाणं परीक्षेसाठी खूप गरजेचं आहे. आहे मृत्यूदरात बदल, एकदम बरोबर आहे. जननदरात बदल, एकदम बरोबर आहे. उत्पन्न वितरणातील बदल, हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं आहे. पाहून घ्या. नागरीकरण, हे पण चुकीचं आहे. आणि म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल पर्याय क्रमांक 2. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.